महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरददादा सोनवणे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। त्यांच्या समवेत कॉर्पोरेट ट्रेनर त्याचप्रमाणे हरिभक्त परायण पंकज महाराज गावडे हे सुद्धा प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। अतुलजी बेनके माझ्या समवेत आहेत। अतुलजी बेनके यांचे पंकज गावडे हे चांगले मित्र असे संबोधले जातात। अतुलजी नेमकं काय सांगाल यावर? पंकज गावडे हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये या तालुक्यामध्ये अनेक तरुण काम करतात। त्यांच्यापैकी पंकज गावडे हे होते आणि हरिभक्त परायण पंकज महाराज गावडे हे आमच्या कुटुंबाशी पण अत्यंत जवळचं नातं असलेलं एक व्यक्तिमत्व होतं। आणि ह्या तालुक्यामध्ये फिरत असताना काही असे ठराविक तरुण आहेत जे पूर्वीपासून माझ्या समेत कायम या तालुक्यामध्ये फिरतात। बेनके साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने प्रेरित असणारे हे एक व्यक्तिमत्व होतं आणि तो एक वैचारिक माणूस आहे। त्यांनी निश्चित प्रकारेच त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी एक योग्य दिशा काय असावी त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी एक चांगला मार्ग निवडला असेल असं मला वाटते। आणि पक्ष म्हणजे काय, पक्ष म्हणजे काय असतं नेमकी, समजा मी ह्या पक्षात येऊ तो त्या पक्षात येईल, प्रत्येक पक्षाचा विचार हा वेगळा आहे त्याच्या म्हणून ती पक्षाची ती डेफिनेशन होती। म्हणून एखाद्या वैचारिक माणसाने त्याचा विचार एवढ्या ड्रास्टिकली चेंज केला हा माझ्यासाठी एकतर नवल आहे। ज्या पक्षामध्ये ते गेले त्या पक्षाची जी विचारधारा आहे, जे कायम जातीवाद जो पक्ष करतो आणि कायम तरुणांना भुलवून पुढं नेण्यासाठी ज्या पक्षाने कायम जो वापर केले त्या पक्षाची विचारधारा त्यांनी जी स्वीकारलेली आहे ते त्या पक्षात गेलेत याच्याबद्दल आमच्या कुटुंबाला आणि आमच्या मनामध्ये दुःख असणं स्वाभाविकच आहे, कारण तो आजपर्यंत आमच्या बरोबर एक भावंडासारखा राहिलेला आहे। पण ते तिकडे गेल्यानंतर पक्षाला काही फरक पडेल असं अजिबात नाही आहे। उलट अजून जोमाने आणि ताकदीने पक्ष पिंपळगाव असेल, आर्वी असेल ह्या परिसरामध्ये उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, कारण तिचं संघटना आम्ही खूप चांगल्या पद्धतीने बांधली आहे। पंकज महाराज हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी काही वर्ष संघटनेमध्ये काम केलेलं आहे। तदनंतर मागच्या एक वर्ष दीड वर्षापासून त्यांनी त्यांचे वैयक्तिक करिअर किंवा वैयक्तिक त्यांचे अध्यात्मगुरू, मोटिवेशनल एक स्पीकर किंवा हरिभक्त परायण कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांनी ते स्वीकारायचं म्हणून म्हटले की मी जरा राजकारणापासून अलिप्त राहतो, म्हणून ते जरा थोडंसं राजकारणापासून जुन्नर तालुक्यापासून जरा दूर होते। पण त्यांनी जरी तो पक्ष स्वीकारला असेल तरी माझ्या त्यांच्याबरोबर शुभेच्छा आहेत। फक्त माझी पंकज महाराजकडून हीच अपेक्षा आहे की जो विचार शरदचंद्रजी पवार साहेब आणि दिलीप वळसे पाटील साहेबांचा आहे त्या विचाराच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आजपर्यंत वागलात त्या विचारामध्ये बदल होऊन देऊ नका। त्याचबरोबर कैलासवासी पुंडलिकांना खांडगे आणि वल्लभशेठ बेनके यांचे जे संस्कार आहेत तो तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते संस्कार तुम्ही तुमच्या अंगाशी बाळगून त्याच्याबद्दल कुठल्याच बद्दलचा बदल होऊन देऊ नका एवढी माझी पंकज महाराजकडून अपेक्षा आहे। त्यांना त्यांच्या वाटचालीस माझ्या व माझ्या पक्षाकडून आणि आमच्या कुटुंबाकडून शुभेच्छा आहेत। त्यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात तुमच्याशी कोणत्या प्रकारची चर्चा त्यांची झाली होती का? नाही, असं अजिबात नाही झालं। उलट परवा अमोल कोल्हेंचा प्रवेश झाला त्या दिवशी मी त्यांना फोन केला होता आदल्या दिवशी की महाराज की असाचा कार्यक्रम आहे, डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहेत आणि त्या कार्यक्रमाची धुरा सगळं सूत्रसंचालन तुम्ही पहा असं त्यांना विनंती केल्यावर ते लगेच ते तयार झाले। आणि त्या दिवशीपर्यंत ते मला काय असं त्यांनी जाणून पण दिलं नाही किंवा बोलले नाही। त्यांनी कार्यक्रमामध्ये पण उत्स्फूर्त सहभाग घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवारांची त्यांनी त्या कार्यक्रमात वाहवा केली। डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी झाले हे त्यांचा निर्णय किती अचूक आहे किंवा किती योग्य आहे हे त्यांनी त्यांच्या वाणीतून तिथं लोकांसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आणि ते ह्या पक्षात आले म्हणून ज्यांनी स्वागत केलं तेच तिकडे गेले हा खरोखर थोडासा मला असं वाटतं गमतीचा विषय आता जुन्नर तालुक्यामध्ये झालेला आहे। अतुल शेठ, एकीकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांचं इनकमिंग राष्ट्रवादीमध्ये होतं आहे, अर्थातच वेगळ्या क्षेत्रातलं नाव, आणि दुसरीकडे तुमचेच मित्र असलेले पंकज महाराज गावडे हे सेनेमध्ये जातात आहे। वेगवेगळ्या क्षेत्रातील हे दोन व्यक्तिमत्व याकडे आपण कशा दृष्टीने पाहताय? नाही, आता अमोल कोल्हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेत ते पण माझे जवळचे मित्र आहेत। ते जरी शिवसेनेमध्ये होते तरी लहानपणापासून आम्ही मित्र आहोत।
ते एक असं एक ताकदीचं व्यक्तिमत्व आहेत. त्यांची माइंडसेट, त्यांची विचारधारा, त्यांच्याबद्दलचं स्वतःबद्दलचा आत्मविश्वास हा अत्यंत प्रगल्भतेकडे आणि अत्यंत दर्जेदार आहे. त्याचा फायदा निश्चितच पक्षाला होणार आहे. अमोल कोल्हे हे असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची जी खरी ओळख आहे ते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवलेली आहेत. अमोल कोल्हेने नेमकी राष्ट्रवादीमध्ये का आले त्याचं मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजा होता. ते म्हणजे 18 पगड जातीला एकत्रित घेऊन पुढे जाणारे एक राजा होते. मुघल साम्राज्याच्या विरुद्ध त्यांचा लढा होता, म्हणजे मुस्लिम समाजाच्या विरुद्ध नव्हता. त्यांचे अंगरक्षक, त्यांच्या टीममध्ये अनेक मुस्लिम समाजाचे लोक होते, बौद्ध समाजाचे होते, भुई समाजाचे होते, आदिवासी समाजाचे होते, असे अनेक जाती धर्माचे लोक होते. आणि एखाद्या वृत्तीच्या विरुद्ध त्यांचा लढा असायचा, असं जातीच्या विरुद्ध नव्हता. पण शिवसेनेमध्ये काय व्हायचं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची मक्तेदारी आहे, महाराजांच्या नावाने घोषणा द्यायची आणि मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक पिळण्याचं काम, जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम, मुस्लिम समाज म्हणजे आपले दुश्मनच आहेत, अशा प्रकारचं वातावरण शिवसेना पक्ष करतं. तेच वातावरण जुन्नर शहरामध्ये पण ते करतात, संबंध महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानामध्ये करतात. तर ही विचारधारा या पक्षाची आपल्याला योग्यतेची नाही आहे असं डॉक्टर अमोल कोल्हेंनी ओळखली. त्यांच्या मनामध्ये तो विचार रुजला आणि त्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने बहुजनांचा नेता जर कोण असेल तर तो शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. म्हणून ते राष्ट्रवादीमध्ये आले. ते राष्ट्रवादी आल्यामुळं राष्ट्रवादीची ताकद ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. शिरूर लोकसभेचा उमेदवार हा आता निवडून येणारच नाही. खासदार शिवाजीदादा आढळराव हे चौकार मानणार, ही जी सगळ्यांकडे चर्चा होती त्या चर्चेमध्ये आता बदल झालेला आहे, याची जाणीव तुम्हाला पण असणार आहे. निश्चित प्रकारे एक चांगला पर्याय शिरूर लोकसभेमध्ये अमोल कोल्हेंच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि हे सर्व जनतेला मिळालेले आहेत. भविष्यातले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे होणारच आहेत. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि पंकज गावडेची शिवसेनेमध्ये गेल्यामुळं त्यांच्या पक्षाची ताकद किती वाढली हे आता त्या पक्षाच्या विजयावर किंवा त्यांच्या पुढच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला कळूनच येईल. इकडून ते गेल्यामुळं राष्ट्रवादीचं नुकसान मात्र झालेलं नाही आहे. पण बेनके साहेब, आमची आई, मी असेल, आमचे भावंड आहे, हे आम्हाला जरा आमच्या कुटुंबातला माणूस गेल्यामुळे जरा दुःख झालं. वैयक्तिक कोणाचं नुकसान झालंच ना? अजिबात नाही. हे बघा, शेवटी माणूस आहे, त्याच्या जे भावना आहेत, तो खुश होणं, तो आनंदाने प्रफुल्लित होणं, थोडंसं नाराज होणं, थोडंसं रागवणं, ह्या थोड्याशा माणसाचे गुणधर्म आहेत. कुटुंबातला माणूस तिकडे गेल्यानंतर थोडीशी हे वाटणं ठीक आहे. पण ठीक आहे, काळाच्या ओघाने असे अनेक घाव बेनके साहेबांनी सहन केलेत, मी सहन केले, हे पण दुरुस्त होईलच.